देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यकता असते ती वेगवान दळणवळण व्यवस्थेची। त्यातच एक पाऊल पुढे म्हणजे आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोचे उद्घाटन केले। देशात प्रथमच कोलकाता मेट्रोच्या पूर्व पश्चिम मार्गावरील हावडा मैदान एक्सप्लेनेड या मार्गावर नदीखाली बोगदा बांधण्यात आलेला आहे। कोलकाता मेट्रोमध्ये सर्वात खोल मेट्रो स्थानक आणि सर्वात खोल मेट्रो व्हेंटिलेशन शाफ्ट देखील बांधण्यात आलेले आहेत। हा मेट्रो मार्ग 16.6 किमी लांबीचा आहे। पाण्याखाली धावणारी ही मेट्रो आहे तरी कशी, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ही मेट्रो कोलकाता ते हावडा दरम्यान धावणार। हा मेट्रो मार्ग 16.6 किलोमीटर लांबीचा आहे। मेट्रो हुगळी नदीच्या आत बांधलेल्या बोगद्यातून धावणार। मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली आहे। नदीखालचे 520 मीटरचे अंतर 45 सेकंदात पार करेल। पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेकला ही मेट्रो जोडेल। यात 6 स्थानके असतील, 3 भूमिगत स्थानके आहेत। हावडा स्थानक हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे। पाण्याखालील बोगदे बांधण्यासाठी विविध तंत्रांचा वापर केला जातो, ज्यामध्ये तरंगत्या बोगद्याच्या पद्धतीचा समावेश आहे। नळीच्या माध्यमातून सुद्धा स्टील ट्यूब खंडांना समुद्र पातळीवर खंडकात बसवणे, नंतर एकमेकांशी जोडणे, अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारची मेट्रो बसवली जाते। आणि अशी प्रणाली आता जगात नाही तर आता भारतात सुद्धा पाहायला मिळते, कारण जगात याआधी 1995 पासून आपण पाहतोय वेगवेगळ्या विकसित देशांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते। मात्र भारतामध्ये देखील आता ही यंत्रणा आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेऊ शकू। ही संकल्पना जी होती ती 1921 ची आहे, जेव्हा ब्रिटिशांनी प्रथम ही कल्पना मांडली होती। तथापि मातीच्या चाचण्यांचे नकारात्मक परिणाम आले, ज्यामुळे प्रकल्प सोडण्यात आला। 1980च्या दशकामध्ये ही कल्पना पुन्हा उदयास आली, परंतु 2008 मध्ये मंजूर होण्यापूर्वी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले। त्यानंतर काँग्रेसच्या सरकारने मंजुरी दिल्यानंतर 2009 मध्ये बांधकाम सुरू झाले आणि आता ही मेट्रो पूर्णत्वास आलेली आहे। या प्रकल्पामुळे हुगळी, हावडा आणि मेदिनीपूर यांसारख्या दूरच्या ठिकाणावरून तसेच इतर राज्यातील लोकांना हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर मेट्रो सेवांचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यापलीकडे पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचे उद्दिष्ट कोलकातामधील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्यांचं निराकरण करणे इत्यादी उद्दिष्ट आहेत। पूर्णपणे ही मेट्रो कार्यान्वित झाल्यानंतर कार्बन फूटप्रिंट कमी करेल असं देखील अपेक्षित आहे, ज्यामुळे हिरवेगार आणि अधिक कार्यक्षम शहरी वातावरण जनतेला मिळेल। कोलकाता येथे पाण्याच्या पोटातून ही मेट्रो धावलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत या मेट्रोतून प्रवास सुद्धा केलेला आहे।